गाव आणि गावदेवी स्पोर्ट नानकर 40+ हा संघ एक जबरदस्त संघ आहे. तर चांदीचा टार्गेट इथं समोर ठेवलेला आहे. न्यू मिलन पायगाव या संघाला. न्यू मिलन पायगाव या संघाचा जर विचार केला तर जबरदस्त असे फलंदाज आहेत. तर मी विनंती करतोय न्यू मिलन पायगाव या संघात नितीन गवली सरांना आणि अनिल सरांना लवकरात लवकर मैदानात जायचं आहे. टावल्यांच्या गजरात ही दोन्ही फलंदाज मैदानात जात आहेत. आमच्या समोर आजच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कमलाकर पाटील साहेब सुद्धा आहेत. तसंच या ग्रामीण क्रिकेट संघटनेचे सदस्य आहेत कमलाकरचे पाटील सर ताडालीचे आहेत आणि उपाध्यक्ष सर इथं बसलेले आहेत. कमलाकर पाटील सर इथं बसलेले आहेत. प्रवीण पाटील माझ्यासोबत बसलेले सदस्य आहेत ग्रामीण 40+चे. तर चला प्रवीण पाटील सर आणि कमलाकर पाटील सर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जुळून राहिलेले आहेत. तर स्ट्राईकला जर फलंदाज आहे तो म्हणजेच नितीन आहे. नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच अनिल. नितीन आणि अनिल ही जमेची जोडी असणारे. बघूया 40 धावांचा हा टार्गेट समोर आहे आणि नानकर त्यांच्या समोर गोलंदाजी करणार आहे. तर बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतात. पहिला तर मी आपल्या या सर्व खेळाडूंना विनंती करतोय संघांना विनंती करतोय की ते जे स्टेज बनतायत नवीन त्यांना कुठल्याही प्रकारचा नुकसान करू नका. प्लीज बाजूला बसा. तर पहिला चेंडू ह्या इनिंगचा पहिला चेंडू 20 शेपमध्ये पाठवलेला आहे आणि थोडीस मिस केलेला आहे. चुकीला माफी नाहीये. एक धाव पूर्ण. दुसरी धावचा प्रयत्न करता आणि इथं चेंडू चाललाय आर पार. पहिला चौका. एक जबरदस्त चेंडू हाताळला होता. गोलंदाजी कुठली प्रकारची चुकी नव्हती मात्र थोडीशी पंबलिंग पाहायला मिळली. चुकीला माफी नाही म्हटलं जातं. त्याच प्रकारे इथं घडलं काय झालं काय. एक होती धाव इथं तिथं धावा गेल्यात 4 आणि 4 धावा या बोर्डावर लागलेल्या आहेत. तर जबरदस्त चेंडू टाकला होता हाताळला होता मात्र क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे आणि चुकीला माफी नाहीये. पुन्हा सज्ज होते गोलंदाज दुर्योधन. पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज स्टेपआउट झालेला आहे. कार्पेटच्या सैन्य त्याच बाजूला आहे. आता मात्र थोडीशी पंपलिंग पुन्हा एकदा पाहायला मिळते मात्र चेंडू अडवलेला आहे. एक धाव पूर्ण करतायत. दुसऱ्या धावचा प्रयत्न असणार आहे आणि 2 धावा इथं अर्जित करतायत दोन्ही फलंदाज. 2 धावाने संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर लागलेली आहे. ती म्हणजेच 4+2 म्हणजे 6 धावा इथं आलेल्या आहेत नितीनच्या खात्यामध्ये. पुन्हा सज्ज होतोय दुर्योधन पुढचा चेंडू टाकण्यासाठी. नितीन याला स्टेप आउट झालेला आहे. इनफिल्डच्या गॅपमध्ये काय क्षेत्ररक्षण केलेलं आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण केलेलं आहे मात्र ही जी आहे ती चुकी दुरुस्त केलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण पहिला चेंडूमध्ये चुकी केली होती ती चुकी दुरुस्त केली आहे. जबरदस्त अफर्ट लावला आणि चेंडूला एका हातामध्ये पकडला आणि असं वाटलं होतं का हा चेंडू इनफिल्डच्या बाहेर जाणार की काय मात्र चेंडूला हातात घेऊन आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या आहेत. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र इथं करतोय नितीन. स्ट्राईक होईल ते ती म्हणजेच अनिल याला. पुन्हा सज्ज होतोय दुर्योधन पुढचा चेंडू टाकण्यासाठी. अनिल बघूया कशा प्रकारे आपला अकाउंट ओपन करतोय ह्या चेंडूवर. स्टेपआउट झाल्या जोरात मारण्याचा प्रयत्न. पॅचची कडा लागते. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र मिळते इथे. 1 धाव आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 8 धावा इथं स्कोर बोर्डवर झालेल्या आहेत.
पुन्हा सज्ज होते दुर्योधन. नितीन याला चांगला चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठे प्रकारची संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची संख्या होते. जबरदस्त चेंडू हाताळला होता. स्टेपआउट करून मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. आता मात्र एक जबरदस्त चेंडू हाताला होता. मात्र तेवढंच जबरदस्त ताकद त्यांनी एक चांगलं अफोर्ड केलं होतं. मात्र स्क्वेअर लेगच्या वरून हा चेंडू जातोय 6 धावांसाठी. या 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढती. संघाची धावसंख्या होते ती 1-4. म्हणजेच 14 धावा इथे झालेल्या आहेत. जबरदस्त सुरुवात केलेली आहे. पॉवर प्लेचा या षटकांमधील पॉवर प्ले कसा असतो आणि पॉवरगिरी कशी असते ती दाखवलेली आहे इथे न्यू मिलन पायगाव या संघानं. तर दोन्ही पुढच्या मॅचेससाठी मी विनंती करतोय, दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे. मातृश्री चाविंद्रा आणि मरोई दिवे या संघाने तयार राहायचं आहे. तर पहिला षटकाचा खेळ इथं समाप्त झाला आहे. 40चा टार्गेट असताना पॉवर प्लेच्या या षटकामध्ये जबरदस्त पॉवरगिरी इथे दोन्ही फलंदाजांनी केली. त्यानंतर त्याला एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला होता शेवटच्या चेंडूमध्ये. एक संघटनेच्या वतीने एक नम्र विनंती आहे संघटना मित्रांनो, खरोखरच आपण जे जेवण करणार असेल ती घाण जी असेल ती ग्राउंडच्या बाहेर खाडीमध्ये टाकायची आहे. प्लीज ग्राउंडवर कुठल्याही प्रकारची घाण होता कामा नाही आहे. प्लीज पूर्ण संघटना मी रिक्वेस्ट करतोय याची दखल घ्यायची आहे प्लीज. तर पहिल्याच षटकाचा खेळ इथं समाप्त झाले. 14 धावा स्कोरबोर्डवर लागलेला आहे. पहिला चेंडू जबरदस्त चेंडू स्टेप आउट झाला होता. पंचकर्णाच्या नादात मात्र चेंडू हा उडला नाही. टप्पा खाल्यानंतर खालीच राहिला आणि विकेट किपरच्या हातामध्ये समाविष्ट झाला. निर्धाव चेंडूची समाप्ती होती. जबरदस्त अकलनी केली आहे पहिल्याच चेंडूची विनोद यांनी. पुन्हा सज्ज होतोय विनोद. आता मात्र चेंडूला लापटेट फटका करतोय. चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. मात्र एका टप्प्यामध्ये कलेक्ट करतोय. जर आपण पाहिलं तर जर रनिंग केली असती, धाव घेतली असती तर ह्या झेल बाद सुद्धा झाला असता. ट्राय करायला काय पाहिजे होते. प्रयत्न परमेश्वर म्हटलं जातं, मात्र प्रयत्न इथं केलं नाही. चौकार वाचवला, मात्र 2 धावा इथं वाचू शकत नाही. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 16. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, गावदेवी नानकर आणि न्यू मिलन पायगाव या दरम्यान हा सामना रंगलेला आहे. दुसऱ्या षटकातील खेळ इथं सुरू झालेला आहे. फुलटॉस चेंडू स्वांग केलेला आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण खाली आणि कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. स्वतःला सांभाळून हा जजेस केलेला आहे आणि झेल बादच्या स्वरूपात हा अनिल बाद झालेला पहिला हादरा, पहिला विकेटचं पतन झालेलं आहे न्यू मिलन संघाचं. रुपेश, त्या एजंटला बाहेर करायचंय. रुपेश, एजंट आलेला आहे बघा, त्याला बाहेर काढायचंय. अनिल बाद झालेला आहे. आता मात्र धडाडीचा फलंदाज जातोय तो म्हणजेच रुपेश. काय पेश करतोय ते पाहूया. रुपेश गेलेला आहे. बघूया रुपेश कशा पद्धतीने आपल्या संघाला सावरतोय की नाही ते पाहायचं आहे. कारण इथं गोलंदाजांनी सावरलेला आहे. विनोदांनी जबरदस्त कामगिरी आत्तापर्यंत केलेली आहे. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. आरक्षण झालं होतं. रुपेश मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करतोय. ह्या एका धावाने संघाची धावसंख्या सुद्धा वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 17. मित्रांनो, क्रिकेटच्या जागतिक खेळामध्ये 17 हा अंक अशुभ मानला जातोय. बघूया कुठल्या संघाला खतरा जाणवतोय ते पाहायचं आहे. पुन्हा सज्ज होतोय. आता मात्र बॅटीनं
खेळून काढलेला चेंडू जातोय वाईट लॉगांच्या रिझन मध्ये. दोन्ही क्षेत्राच्या मदत चांगलं क्षेत्ररक्षण होते, मात्र 2 धावा इतर रोखू शकत नाहीये. 2 धावा संघाची धावसंख्या वाढते. एकच धावे सॉरी समस्व एकच धाव घेतलेले. स्ट्राईक मात्र रुपेशच्या बाजूने ठेवलेले आहे. रुपेशने एकच धाव घेतलेली आहे. विनोद पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि इथं इशारा येतो पंचांचा की 2 षटक इथं संपलेले आहेत. आणि 2 षटकांच्या मागे जर आपण विचार केला तर 2 षटकांच्या मोबदल्यात धावसंख्या इथं झालेल्या त्या म्हणजेच 18. पहिल्या षटकाचा विचार केला ना तर 14 धावा आल्या होत्या. 14 धावा झाल्या होत्या आणि नंतर एक विनोदने सावरला आहे. इथं गेम प्लॅनिंग केलेलं आहे आणि 4 धावा देऊन एक विकेट सुद्धा घेतलेला. आता मात्र 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. कारण 40चा टार्गेट आहे मित्रांनो. 12 मध्ये 18 आल्यात, 12 मध्ये 22 बनवायचे आहेत. तर तिसरे षटक टाकण्यासाठी सज्ज होतो गोलंदाज, तो म्हणजेच विश्वास. बघूया गावदेवी नानकडी या संघाने विश्वास या गोलंदाजावर विश्वास दाखवलेला आहे का नाही. चांगला चेंडू होता, चेंडूला दाखवून दिला, चेंडू जातोय वाईट श्लॉगांच्या रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, पंपलिंग होतोय, मात्र चुकीला माफी नाहीये. बघा थोडासा थ्रो सुद्धा चुकीचा फेकलेला आहे. मात्र 2च धावा इथं केलेल्या आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 1 बाद 20 धावा इथं झालेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. चांगलं लक्ष होतंय. येस नो वेटचा एक समीकरण पाहायला मिळतंय. आता मला चेंडूला लापटीत फटका खेळतोय. हवेत चेंडू आहे, मात्र आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिलेला आहे. आप जिंदा रहो असं म्हटलेलं आहे. बघा मित्रांनो, क्रिकेटच्या या जागतिक खेळामध्ये करेक्ट द कॅचेस विन द मॅचेस. कॅच लेलो मॅच जीतलो. कॅच घेणार तोच मॅच जिंकणार. आणि आपल्या आगरी भाषेमध्ये म्हटलं तर कॅच घेशील तच मॅच जिंकशील, इथं घरात असशील. सफल क्रॉस झालेले, जोरात मारण्याचा प्रयत्न होता, मात्र शरीराला आदळतोय चेंडू. लेग बाईटचा इशारा येतो पंचांकडून. दीपेशजी राणा सर पंचगिरी करतात. एक चांगले अनुभव त्यांच्यामध्ये आहे. या एरियातील पंच आहेत. सफल क्रॉस झालेला एक जबरदस्त गोळीच्या मार्फत हा चेंडू जातोय, मात्र क्षेत्ररक्षण आहे तिथं. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं पूर्ण करतायत. बघता बघता 2 धावा इथं पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजेच आंखों में इशारा कर दिया और 2 रन्स यहाँ पर निकाल दिए. 2 धावाने संघाची धावसंख्या झालेली आहे तो म्हणजेच 24 धावा इथं धावफलकावर झालेल्या आहेत. 1 गडी बाद झाल्यानंतर चांगली धाव आता मात्र सावरलेली आहे. दोन धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. 2 गेंदे शेष आहे. प्लीज 2 गेंदे शेष आहे. पुन्हा एकदा एक विश्वास दाखवते की नाही. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक जबरदस्त ब्रह्मास्त्र सोडला होता, मात्र खोदून काढलेला आहे. त्याच ठिकाणी चेंडू जातोय. कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. आता मात्र 1 धाव मात्र इथं करतोय. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढतोय. संघाची धावसंख्या लागलेली आहे ती म्हणजेच आता 25 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजून 15 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 15 धावा. आता मात्र एक जबरदस्त फटका उंच जास्त गाठलेली आहे. बघूया काय होतंय घडतंय. मात्र पुन्हा एकदा आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिलेला आहे रुपेश याला. जबरदस्त हा लाफ्टेड फटका केला होता, मात्र उंच जास्त गेला होता आणि लांबी कमी घेतली होती. 6 चेंडू मध्ये आता मात्र
13 धावांची गरज, म्हणजे एकाच षटकामध्ये 13 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. मित्रांनो, सामना रंगलेला आहे, तो म्हणजेच गावदी नानकर आणि न्यू मिलन पायगाव या दरम्यान. तर नेक्स्ट मॅच असणार आहे मित्रांनो, मरुआई दिवे आणि मातोश्री चामिंद्रा या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या समोर यायचं आहे. दोन्ही संघांनी कमलाकर पाटीलजी इथं आहेत, त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर बघूया मित्रांनो, 7 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. आमच्या सोबत जोडलेल्या आहेत स्कोररच्या रूपमध्ये प्रणव, और लाईव्ह स्ट्रीमिंग करतायत ते म्हणजे साईज प्रिन्स न्यूजचे एक जबरदस्त असे लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहिले जातं. भिवंडीचं किंग का म्हणतात आम्हाला असं. तसेच मी चामिंद्रा या संघाचा कॅप्टन कर्णधार याला विनंती करतोय, मातोश्री चामिंद्रा या संघाचे कर्णधार या संघाला या कर्णधाराला मी विनंती करतोय की कर्णधार जो आहे तो कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे प्लीज. तर 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. मित्रांनो, जबरदस्त सामना तुम्ही पाहू शकता. तर शेवटचं षटक हटवण्यास गणेश येतोय स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी. पहिला चेंडू स्वंग करतोय, चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे आणि आता मात्र कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये, झेल संपादन करतोय आणि पहिलाच हा चेंडू मध्ये विकेट घेतलेला आहे. जबरदस्त कारनामा केलेला, फसवा चेंडू टाकला होता, चेंडू हवेत होता आणि कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये. झेलबादच्या स्वरूपात दुसरा हादरा बसतोय न्यू मिलन पायगाव या संघाला. पहिला चेंडू लालच भरी गेंद दी थी यहाँ पर. फुलटच चेंडू टाकला होता, मधूची गोळी टाकली होती मात्र चेंडू हवे. आता मात्र एक जबरदस्त चेंडू लागला, एका टप्प्यामध्ये चेंडू जातोय आर पार चौकार. आता मात्र बघूया 4 चेंडू शेष आहे जिंकण्यासाठी. मला तरी वाटतं 9 धावांची गरज आहे. 4 चेंडू मध्ये 9 पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. न्यू मिलन पायगाव या संघाला गणेश आलेला आहे, फलंदाज आणि गोलंदाज सुद्धा गणेश, दोन्ही बाजूनी गणेशला लावलेला आहे. बघूया कुठल्या संघाचा गणेश आसरी गणेश हा करतोय, आपल्या संघाला विजय संपादन करतोय. मात्र समोर आहे गणेश म्हणजेच न्यू मिलन संघाचा पोलाड. गणेश पुन्हा एकदा सज्ज होतोय, पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. समोर असलेला हा फलंदाज पोलाड बघूया, म्हणजेच गणेश हा फलंदाज एक जबरदस्त फलंदाज आहे. शॉर्ट चेंडू, चेंडूला हुक करतोय आणि चेंडू जातोय पार होतोय सीमा रेषाच्या बाहेर 6 धावांसाठी. शॉर्ट चेंडू टाकला होता, बघितलं गणेश आणि थोडा सफल झाला आणि चेंडूला हुक करून चेंडूला पाठवतो स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी. आता मात्र चेंडू राहिल्यात फक्त आणि फक्त 3 आणि धावा राहिल्यात फक्त 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. आता पुन्हा त्या क्षेत्रामध्ये चेंडूला तोलतोय. आता मात्र गॅप मध्ये चेंडू जातोय आर पार चौक आणि विजय संपादन करतोय गणेश. चांगली बॅटिंग, चांगली फलंदाजी पाहायला मिळते गणेशाच्या मॅटिनतून. हार्दिक हार्दिक अभिनंदन. जीत संपादन किया यहाँ पर है, जबरदस्त मैच पाहायला मिळाली आहे. ये मैच जीत ली है यहाँ पर न्यू मिलन पायगाव इस टीम ने. तर चला लवकर मी विनंती करतोय मातोश्री चामिंद्रा या संघाला लगेच आपला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तर सुनील याला मी आमंत्रित करतोय, लगेच यायचंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जबरदस्त
ही मॅच पाहायला मिळाली मित्रांनो. खरोखरच जबरदस्त. 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची गरज असताना गणेश हा एक जबरदस्त संकट मोचन म्हणून आला आणि आपल्या संघाला सावरून दिलं. एक जबरदस्त कामगिरी केली आणि विजय संपादन केलेला आहे तो म्हणजे न्यू मिलन पायगाव या संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर चला मातोश्री या संघाला मी विनंती करतोय लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि मी कॉमेंट्री बॉक्समध्ये विनंती करतोय सुनील याला. तर सुनील एक जबरदस्त आवाज आहे. अणगवच्या पुढे जो गाव आहे पिलंजे गावाचा एक सुंदर मुदरचा आवाज जबरदस्त तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही पाहिलेत त्यांना आणि जबरदस्त कॉमेंट्री केली. त्याला मी विनंती करतोय ओव्हर टू सुनील याला. धन्यवाद. मी हरेश दादांना विनंती करतो की आपण कॉम्बॉक्समध्ये या. थँक्यू. चाविंद्रा यानंतरचा होणारा सामना चाविंद्रा आणि मरुआई दिवे. नानकर संघाने कुठेही जाऊ नका. यानंतर तुमचा सामना होणार आहे. मरुआई दिवे वर्सेस साविंद्रा. नानकर अपना पाएगा हो गया. पाएगा ऊपर का हाँ हो गया. उसमें से पाएगा जीत गया. चला चाविंद्रा स्पोर्ट त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. हॅलो मरुआई केवनी दिवे त्वरित आपला फलंदाज पाठवावे. 12वा खेळाडू त्वरित पाठवा. मरुआई दिवे आणि चाविंद्रा नाव. फलंदाज चाललेले आहेत 2 सुधाकर आणि प्रवीण. पंचांच्या भूमिकेमध्ये पाहू शकता आम्ही नितीन बजागे आणि संतोष चौधरी अतिशय तटस्थ पंच आहेत. गोलंदाज राम पाटील गोलंदाज. चला चाविंद्रा त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. गोलंदाज
राम पाटील, सुधाकर स्ट्राईक, नॉन स्ट्राईक प्रवीण. स्टार्ट. प्रेक्षकांच्या माहितीनुसार सांगू शकतो की हा सामना चालू आहे मरोआई केवणी दिवे आणि साविंद्रा मातोश्री साविंद्रा. पहिला चेंडू टोळलेला आणि गचाळ क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये 2 धाव पूर्ण आणि 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये अतिशय 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट प्रवीण आणि सुधाकर यांच्या दरम्यान. सुरेख टोळलेला चेंडू सुधाकर यांनी पण कॅच सुटलेली आहे आणि 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पहिला षटक चालू आहे. पहिला षटक घेऊन येते राम. सुदाम यांनी कॅच सोडलेली आहे. हुक केलेला चेंडू आणि चौकार. सुरेख असा टोळलेला चेंडू प्रवीण यांनी. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झालेली बिनबाद 7. पहिला षटकाचा चालू आहे आणि 2 चेंडूमध्ये धावसंख्या झालेली आहेत 7, बिनबाद 7. अतिशय सुरेख धावसंख्या झालेली आहेत मरोआई दिवे संघाची. पुन्हा एकदा खोलवर टोप्याचा चेंडू होता. एक धाव पूर्ण. पुन्हा गचाळ क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसरी धावच्या प्रयत्नामध्ये 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अतिशय सुरेख धाव. मला तरी वाटते या गचाळ क्षेत्ररक्षणाला मागात पडणार आहेत. धावसंख्या झालेल्या आहेत 9, बिनबाद 9. सुरेख टोळलेला चेंडू आणि एका टप्प्यामध्ये चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्यामध्ये वाढ. धावसंख्या झालेल्या आहेत 13, बिनबाद 13. अतिशय सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळत आहे मरोआई दिवे या संघाची. गचाळ क्षेत्ररक्षणच्या मुले पहिला षटक चालू आहे. पॉवर प्लेचा षटक चालू आहे आणि धावसंख्या झाली 13. पुन्हा एकदा सुरेख टोळण्याचा प्रयत्न आणि सुरेख अशी फलंदाजी आणि तशीच क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली 14, बिनबाद 14. प्रवीण आणि सुरेख टोळलेला चेंडू सुधाकर टू राम. बघूया. चला पंच. एक धाव पूर्ण झालेले आहेत आणि पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये 2 धावा पूर्ण आणि तिसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मरोआई दिवे या संघाचे पाहायला मिळत आहे आणि षटक समाप्तीचा घोषणा केलेली आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेल्या त्या 17, बिनबाद 17.
अतिशय सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळत आहे मरुळे धुळे संघाची. पहिल्या षटकामध्ये धाव संख्या झालेल्या 17 आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 17. दुसरा गोलंदाज आलेला आहे आपल्याला दिलीप. दुसऱ्या षटकात गोलंदाजी आलेला दिलीप. बघूया सुधाकर टू दिलीप. टोलवल्याच्या प्रयत्नामध्ये कीपर आणि बघा पकडा कॅच जिंका मॅच आणि गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे चाविंद्र संघाचा. धाव संख्यामध्ये वाढ. धाव संख्या झालेली 18 बिनबाद 18. दुसरा षटक चालू आहे. धाव संख्या झालेली आहे 18. पहिला षटक समाप्तीनंतर सुरेख असा खोलवर टप्प्या 20 प्रयत्नामध्ये 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अतिशय बढती ना इथे मात्र धावफलकावर पहिली धाव जोडली जाते. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिली धाव या तिसऱ्या चेंडूवर जमा. यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. स्ट्राईक एंडकडे फेकी झाली आणि दुसरी धाव धोक्याची ठरली. विकेट गमवावे लागले बॅटरला. जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक पहिला धक्का लागणार पहिला. तर आपण पाहतोय नाना गोंधलेजी यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी टी शर्ट त्यांच्या माध्यमातून दिले गेले पूर्ण सीझनसाठी. आपण ते आमच्यासोबत आहेत नानाजी गोंधली यांच्या माध्यमातून हे बक्षीस आपण या पूर्ण सीझनसाठी आपण पाहतोय. लगातार 3 षटकार आणि 3 लगातार विकेट्स त्याच्यासाठी टी शर्ट दिला जाईल. तर गोलंदाज तयार. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्थिर आहे 14 अंकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अंतिम चेंडू टाकण्याकरिता प्रवीण गोलंदाज स्ट्राईकवर. 41 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या सुधाकरनं. चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली आणि या षटकामध्ये पाहिलं तर एक बिग हिट जरूर आलाय परंतु त्यानंतर मात्र कमबॅक राहिले चांगलं गोलंदाजाचा. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आबाक्या बाहेर. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. धमाका येतोय दुसरा या इनिंग मधला. षटकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले 20-20. 2 षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 5 आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 15 धावा. म्हणजेच 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 बनवलेत 12 चेंडूमध्ये आणि अजून 12 चेंडूमध्ये 21 धाब्यांची आवश्यकता. अशा पद्धतीने पाहिलं तर पहिलं षटक अप्रतिम राहिले होतं. दुसऱ्या षटकामध्ये 5 चेंडू चांगल्या पद्धतीचे राहिले मात्र शेवटच्या चेंडूवर एक षटकार घाला आणि त्या षटकाचं मात्र चित्र वेगळं पाहायला मिळालं. फलकावर
तर मात्र 12मध्ये 20 बनवल्यात, 12मध्ये 21 कराव्या लागतील विजयाकरिता मातोश्री चामिंद्रा टीमला. परंतु पलटवार करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या गोलंदाजाला. यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. एके धावेने धावफलक पुढे जात असताना 21. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. तर गोलंदाज राहुल यावेळेस चेंडू हवेत आहे. नो मॅन्स मध्ये चेंडू पडतोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहिलाय. 2 धावा तर कंप्लीट झाल्या आहेत. 2च धावेवर समाधान मानत असताना आपण बॅटरला पाहतोय. सखाराम आपण पाहतोय सेकंडला पुणे चक्र सज्ज होताना आणि नॉन स्ट्राईक आपण पाहतोय दिलीप. गोलंदाज राहुलचा पुढील चेंडू. यावेळेस आलो तर कार्पेट स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव चुकीची ठरली. नॉन स्ट्राईक कडे फेकी झाली होती. कलेक्शन चुकीचं घडलं आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या धाव्यामध्ये रूपांतर होत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 23. एक सिंगलच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. तर धावसंख्या आपण पाहतोय फलकावर आहेत 26. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. स्ट्राईकवर यावेळेस स्ट्रोक चांगला राहिलाय. क्षेत्ररक्षक सीमा लगत चुकी घडली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चार चौकार. चार धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 30 धाबा 30. तर मात्र 11 धाब्यांची आवश्यकता. चेंडूंचा विचार केला तर 7 चेंडू 11 धाबा. यावेळेस चेंडू हवेत आहे. संधी बनली आहे. चांगला झेल इथं मात्र कंप्लीट करत असताना विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत 30. तर मात्र 6 चेंडू 11ची आवश्यकता. तर नवीन बॅटर आपण पाहतोय राम पाटील मैदानाच्या आतमध्ये जात असताना. तर नगरसेवक राम पाटील मैदानाच्या आतमध्ये चाललेत आणि कमलाकर पाटील नगरसेवक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल षटकारासाठी.
6-11 असं समीकरण. 6 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. 11 धावा कराव्या लागतील. विजयाचा स्वाद, विजयाचा आनंद साजरा करायचा असेल तर तुम्हाला हे करावं लागेल. मात्र ज्या गोष्टी घडल्यात त्या मात्र तिथून सुधार करावे लागेल गोलंदाजाला. अंतिम षटकामध्ये ह्या 11 धावा मात्र डिफेंड कराव्या लागतील. मात्र ही जबाबदारी अंतिम षटकाकरिता आपण पाहतोय संदीप या गोलंदाजावर सोपवली गेली. त्यासाठी जाणला जातो हा गोलंदाज. 6 चेंडू 11चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय सकाराम. यावेळेस स्वतः फॉलो थ्रोमध्ये फील्ड करेल तोपर्यंत मुभा होती बॅटरला एक सिंगल कंप्लीट करण्याची. आता मात्र 5 चेंडू 10 असं समीकरण. प्रति चेंडू 2 धावा कंप्लीट कराव्या लागतील या विजयाच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर. 5-10 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकिंगला यावेळेस राम पाटीलला आपण पाहतोय. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. एक टप्प्यागिरी चेंडूला अडवलं जात आहे. त्यानंतर मात्र चांगली कॉलिंग राहिली मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. तर मात्र 4 चेंडू 8 असं समीकरण. प्रति चेंडूची जी समीकरण आहे ते मात्र या चेंडूवर पूर्ण करत असताना बॅटर सखाराम पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. यावेळेस चुकी घडली. जर क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले असते चेंडूपर्यंत जाण्याचा तर हा चौकार जरूर वाचू शकला असता. परंतु जर तरला क्रिकेटमध्ये खूप महत्त्व आहे. तुम्हाला प्रात्यक्षिक करावं लागतं तेव्हाच मात्र तुम्हाला तिथून मात्र 3 चेंडू 4 धावा. साधं आणि मेहनत तुम्हाला सातत्याने करावी लागते मैदानाच्या आतमध्ये. आणि क्रिकेटच्या मैदानात जेव्हा जेव्हा तुम्ही उतरताना तुम्हाला मात्र कुठलंही समीकरण मोठं आणि छोटं नसतं. ते तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागतं. ते मात्र करावं लागेल या गोलंदाजाला. चौकार खालाय कमबॅक करणं खूप गरजेचं आहे गोलंदाजी माधून पाहिलं तर. आणि यावेळेस बॅट एज शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. आता मात्र समीकरण पाहिलं तर 2 चेंडू विजयकरिता 3 धावा. काय सामना रंगतोय. मरुआई स्पोर्ट्स दिबे विपक्षात मातोश्री साबिंद्रा. 2 चेंडू 3 धावा. संकटानं भिवू नका. संकटानं संधी मानून त्यावर मात करा. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि धाव चेंडू. आता मात्र सामना पाहायला मिळतोय 1 चेंडू 3 धावा. म्हणजे 3 धावा तुम्हाला कराव्याच लागतील. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी हे तुम्हाला करावे लागतील. 1 चेंडूमध्ये विजयाकरिता 3 धावेची आवश्यकता. काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ विजय साजरा करेल कोणता संघ पराभवाचं दुःख लपवेल हे मात्र आपल्या 1 चेंडूमध्ये कळेल. गोलंदाज तयार. संदीपचा शेवटचा चेंडू. यावेळेस फुल टॉस चेंडू. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये पोहोचला. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहिला. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धावेचा प्रयत्न इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन. अभिनंदन मरुआई स्पोर्ट दिवे सर. जर पाहिलं ना ज्या पेनल्टीच्या 2 धावा आहेत ना ते मात्र तुम्हाला वेळेचं कारण बनू शकतोय. वेळेला खूप महत्व आहे.
नानकर बॉल चॉईस करायला नानकर पाहिजे की